चिमणीचं घरटं सापडलंय आम्हाला, छोटंसं. हलू नको त्याला. कुठे? वाव, किती छान बनवलंय उडूच्या पानाच्या मागे. आम्हाला जंगलात हे घरटं सापडलं ते आहे शिंपी या पक्ष्याचं. याला इंग्रजीमध्ये कॉमन टेलर बर्ड असं म्हणतात. हे घरटं त्या पक्ष्याचं असावं हे मी कसं ओळखलं? कारण तो पक्षी अशी पानं एकमेकांना जोडून किंवा एक मान त्याला गोल करून ते दोऱ्याने किंवा गवताने शिवून घरटं बांधतो. हा पक्षी प्रचंड अस्थिर असतो. या फांदीवरून त्या फांदीवर पिच्ची पिच्ची असं सारखा आवाज करत असतो. हे घरटं बघितल्यावर त्यामध्ये गवत, कोळ्याचं जाळं, कापसाचे बारीक बारीक पांढरे धागे असं वापरून त्यांनी हे घरटं बनवलंय. मस्तच आहे. आतमध्ये कोण नाहीये, कोणी नाहीये. चिमणी पिल्ल गेलेली आहेत. पिल्ल काढून चिमणी गेलीये घेऊन. विराट बघितलं कुठे लाव. याची मादी निळसर, लालसर, पांढऱ्या रंगाची अंडी देते. त्यावर तपकिरी ठिपके असतात. साधारण 3 ते 4 अंडी असतात. ही अंडी उबवण्याचं काम मादी एकटीच करते. पण घरटं बांधणं, पिलांना खाऊ घालणं हे सगळं काम ते जोडीने करतात. या सगळ्या प्रोसेसचा कालावधी इतका कमी असतो की हे पान पिकेपर्यंत त्यात अंडी घालून पिल्लं जन्माला देऊन ती मोठी होऊन उडून गेलेली असतात. आणि त्याच्या पानाच्या मागे हे पान आहे. आणि या पानाचे म्हणजे पाऊस लागू नये म्हणून किती छान संरक्षण केलंय. हे बघ, एका पानाच्या मागे. आणि पान गळलं तर पडणार ते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की शेअर करा. किती सुंदर विणकाम आहे.